श्रावणातल्या पारंपरिक कथा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत, तुम्ही सगळ्यांनीच ऐकल्याही असतील। मात्र आज आम्ही तुम्हाला अशी श्रावण कथा दाखवणार आहोत जी आहे एका सर्वसामान्य स्त्रीची कथा आणि जी ठरते सगळ्यांसाठीच प्रेरणादायी। तेव्हा पाहूया आजच्या भागातली श्रावण क्वीन कोण आहे ते। संसाराचा गाडा ओढण्यासाठी एका सायकलवरून तिचा प्रवास सुरू झाला। आज तिने अशी भरारी घेतली आहे की सायकलची जागा आता 6 स्कूल व्हॅन्सने घेतली आहे। परिस्थितीशी 2 हात करण्याची जिद्द जर असेल तर आभाळ सुद्धा ठेंगणं भासतं। हेच दाखवून दिलंय मालाडच्या आशा वाघेला यांनी। वडिलांच्या जाचाला कंटाळून स्वतःचं नशीब आजमावण्यासाठी आशा आणि त्यांच्या आईनं मुंबईचा रस्ता धरला। आशाताईंचं शिक्षण केवळ 9वी पर्यंत। काहीतरी रोजगार हवा यासाठी मग आशाताईंनी मुलांना शाळेत ने-आण करण्याचं काम सुरू केलं। त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी घरचा गाडा हाकायला सुरुवात केली। संसाराची संपूर्ण जबाबदारी आशा वाघेला यांच्यावर पडली, त्यातच 2 मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही। बिघडलेला संसार सावरण्यासाठी त्यांनी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी सायकल खरेदी केली। या सायकलच्या चाकांनी त्यांच्या आयुष्यालाच गती दिली। सर, माझी कंडिशन अशी होती की माझे पती शक्की मिजाजचे, त्याच्यात त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला। त्याच्यामध्ये आमचं घर विकल्या गेलं आणि घर विकल्यामुळे कर्जाचा डोंगर झाला आणि त्याच्यामधून मला माझे मुलं सोडण्या आणण्यासाठी स्वतः मला तकलीफ व्हायला लागली आणि माझे मुलं पायी नेत होती, आणत होती। त्याच्यानंतर मी सायकल घेतली, स्कूटर घेतली, सोडायला लागली। त्यावेळेस मला असा विचार आला की मी काहीतरी ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मी एक गाडी टाकण्याचा प्रयत्न केला। त्याच्यासाठी पण मी खूप कष्ट केलेत, खूप कर्ज घेतलं, त्याच्यातून त्या कर्जातून बाहेर पडली आणि त्या कर्जातून बाहेर पडून मी ते गाडी टाकून ते लोन करून ह्याच्यामध्ये शाळेचे नेणे आणण्यासाठी हे मुलांचं गाडी टाकली। पुढे बँकेतून कर्ज काढून आशा यांनी एक स्कूल व्हॅन खरेदी केली। सुरुवातीला त्यांच्या पतीनेही विरोध केला। पालक देखील महिला चालक असल्यानं मुलांना गाडीतून पाठवायला तयार नव्हते। मात्र हार मानतील त्या आशाताई कुठल्या, त्यांनी सर्वांचं मन वळवलं। एक पुरुष करू शकतो, ती एक स्त्री पण सुद्धा हे काम करू शकते। एक वेळा फक्त माझ्यावरती भरोसा करा। त्यातून मोठ्या मुश्किलीने 100 लोकांना बोलली असेल, त्यावेळेस कुठे 2-4 लोकांनी माझ्यावरती भरोसा करायला सुरुवात केली आणि ते स्वतः माझ्याबरोबर यायचे गाडीतनं, ही बाई कशी गाडी चालवते कशी नाही। त्यावेळेस त्या लोकांनी बघितलं, एकेका मुलांचे 2-2 पॅरेंट्स 2-2 टायमाला यायचे, चक्कर मारायचे, माझा पिछा करायचे गाडीने त्यांच्या की ही बाई गाडी कशी चालवते, काय करते। ते पिछा करून त्या लोकांना त्यावेळेस विश्वास बसला। तर त्यावेळेस ते विश्वास बसल्याच्या नंतर माझ्याकडे नंतर मुलं वाढले। त्यावेळेस सुरुवातीला माझ्याकडे 5 ते 10 मुलं होते। दिवस रात्र मेहनत करून आशाताईंनी एक करत आता 6 मिनी बस घेतल्या। एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर त्यांनी आघाडीच्या कंपन्यांना बस सेवा पुरवण्याचं कंत्राट देखील मिळवलं। एकेकाळी गोरेगावच्या भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या आशा वाघेलांनी स्वतःची ट्रॅव्हल कंपनी सुरू केली। आता त्यांचं मालाडमध्ये एका उच्चभ्रू कॉम्प्लेक्समध्ये हक्काचं घर आहे। दिवसभर स्कूल बस चालवायची आणि संध्याकाळचा वेळ आपल्या घरच्यांसोबत घालवायचा हा त्यांचा दिनक्रम। आपल्या आईनं घेतलेली भरारी, तिनं सोसलेले कष्ट याची जाणीव त्यांच्या मुलांना देखील आहे। आम्ही जेव्हा शाळेत होतो, 9वी-10वीला होतो आम्ही मम्मीने मला त्यावेळेला व्हॅन शिकवली। एक 15-16 वर्षाचा होतो तेव्हा मी स्वतः पण कधी मम्मीला मदत करायचो व्हॅन चालवायला वगैरे। आणि त्यावेळेला मम्मीचं नाव पडलेलं फ्लाइंग राणी करून। काही पण काम असेल तर एकदम फास्ट आणि एकदम ॲक्टिव्ह आहे आणि मला त्याचा भरपूर अभिमान आहे। परिस्थितीपुढे हात न टेकता यशस्वी कसं व्हायचं याची प्रेरणा सर्वांनी आशाताईंकडून घ्यायला हवी। अमोल पेडणेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मालाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।